नमस्कार मित्रांनो, मी PSI सुरेश सोनवणे, नेमणूक शिरपूर शहर पोलीस स्टेशन, जिल्हा धुळे. काल गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस होता. माझे मित्र PSI हेमंत खैरनार साहेब यांनी एक मेसेज व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला. निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकलं असेल काही त्याची क्षमा असावी. हा मेसेज वाचून आणि गणपती बाप्पा बसल्यापासून तर गणपती विसर्जनाच्या दरम्यान काही गणेश भक्तांनी गणेशोत्सव ज्या पद्धतीने साजरा केलाय ते पाहून गणपती बाप्पा नेमकं काय म्हणत असतील अशी कल्पना माझ्या मनात आली आणि मी पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही ही कविता लिहिली. खरं सांगू वस्ता, तुमचं काही चुकत नाही आणि पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही. नको म्हणते आई, नको म्हणतात बाबा, नको जाऊ त्या पृथ्वीवरती, सांगतो कार्तिक दादा. पण मोह तुम्हाला भेटण्याचा मला टाळता येत नाही, आणि पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही. आधी ढोल ताशांच्या गजरात सजायचे देखावे मर्दानी, गैवरलेल्या भक्तीने ओथंबलेली असायची गाणी. आता कोणी भक्त अर्थसाथ घालत नाही, तरी पुढच्या वर्षी बसण्याची माझी माझ्या येण्या जाण्याचा तुम्ही उत्सव जरूर मनवावा, त्यात डाम डोल आणि खोट्या भक्तीचा दिखावा मात्र नसावा. अरे लेझर्स आणि कर्णकर्कश डीजे मला मुळीच पसंत नाहीत, तरी पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही. दरवर्षी वाढतो बजेट, डीजे डॉल्बीचा आवाज वाढतो आणि वाढत जाते माझ्या मूर्तीची उंची. पण तुमच्या विचारांची उंची मात्र वाढत नाही, तरी पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही. कोण किती करतो आतिषबाजी, कोण किती उधळतो गुलाल, अश्लील गाण्यांवरती कोण किती होतो बेभान. धांगडधिंगाणाच्या या स्पर्धेत भक्तीचा लवलेशही दिसत नाही, तरी पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही. आहेत काही खरे भक्त माझे माझ्या आगमनाची वाट बघतात, निरोप मला देताना ढसा रडतात. पुढच्या वर्षी या लवकर म्हणून भक्तिभावानं विनवितात. अशा लाडक्या भक्तांचा लळा मला चुकवत नाही. म्हणूनच पुढच्या वर्षी बसण्याची माझी हौस फिटत नाही. नमस्कार.